महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. आताच्या क्षणाची मोठी बातमी. बँक ऑफ महाराष्ट्रावर सशस्त्र दरोडा आणि 35 लाख रुपये लुटून नेलेत. मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील बैढण परिसरात शुक्रवारी दुपारी एका थरारक बँक दरोड्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत 5 सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून केवळ 15 ते 20 मिनिटांत 35 लाख रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने लुटले. दरोडेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी बँकेत फायरिंग केली आणि विरोध करणाऱ्या बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला केला. दुपारी 12:50 सुमारास जेव्हा बँकेत ग्राहकांची वर्दळ होती तेव्हा 2 चेहरा लपविलेले तरुण आत शिरले. त्यांच्या मागोमाग इतर 3 साथीदार हातात पिस्तूल आणि शस्त्रे घेऊन आले. बँकेत शिरताच दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. जेव्हा शाखा व्यवस्थापकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शस्त्राच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. अवघ्या 20 मिनिटांत दरोडेखोरांनी कॅश काउंटर आणि तिजोरीतील 35 लाख रुपये बॅगेत भरले. जाताना त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्रणालीचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केला. दरोडेखोरांनी ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना गन पॉइंटवर घेतले. कोणाचेही धाडस होऊ नये म्हणून त्यांनी बँकेत आणि बाहेर हवेत गोळीबार केला. दरोडा टाकल्यानंतर सर्व आरोपी दुचाकीवरून जंगलाच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सिंगरौली पोलीस अधीक्षक आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. संपूर्ण जिल्ह्याची नाकेबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. सिंगरौलीचे पोलीस अधीक्षक मनीष खत्री यांनी घटनास्थळी भेट दिली असून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 1 दरोडेखोर हेल्मेटमध्ये तर इतर 4 उघड्या तोंडाने दिसत आहेत. पोलिसांनी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्या असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क.